बोला. सभापती महोदय, आपण सुद्धा वारंवार महिलांच्या समस्येच्या बाबतीत प्रश्न अतिशय विचारा, सतर्क असतात वास्तविक नको. चला. आणि कुठं घटना घडली तर आपण त्या नको ठिकाणी काय, अजिबात मी काही बोलू देऊ का? सगळ्यांना सांगा. नाही ना, मग बोला. फोकस घ्या. सभापती महोदया, माझा वेगळा या ठिकाणी प्रश्न आहे की आदरणीय दादा, आपल्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आपण शिक्षण मंत्रीपद घेतल्यानंतर आमच्या आहेत. सभापती महोदय, आम्ही हे वारंवार सगळे मिळून एवढं पोटतिडकीनं का बोलतोय? कारण ही अनुदानित शाळेचा विषय आहे, मराठी अनुदानित शाळेचा. हा विनानुदान शाळेचा विषय नाही, इंग्रजी शाळेचा नाही. ज्या शाळेमध्ये फक्त आपण शिक्षकांसाठी वेतन पगाराला पैसे देतो, बाकी कशालाही पैसे आपण देत नाही. आणि तुम्ही सांगताय तिथं CCTV कॅमेरे बसवा. 10 खोल्याच्या वर्ग खोल्याच्या शाळेमध्ये CCTV बसवायचे असेल तर किमान 4 लाख रुपये खर्च येतो, हे आपल्याला पण माहित आहे. सभापती महोदय, स्वच्छता गृह बांधायचंय. आता डावकरी मित्रांनी सांगितलं आमच्या ग्रामपंचायत करावं, कोणी करत नाही, ती शाळेलाच करावं लागतंय. त्याच्यासाठी किती खर्च होतो हे आपल्याला माहित आहे. मग याला कुठलंही अनुदान आपण देत नाही सभापती महोदया. मग आता तिथं शिपाई आम्ही का मागतोय? हे वेतन श्रेणीत वेगळं काही मागत नाही. ही पदं पायाभूत आहेत, वर्षानुवर्ष ही पदाला वेतन सरकार देत आहे, पायाभूत पद आहेत. नवीन तुम्हाला काही करायचं नाही, ऑलरेडी बजेटरी प्रोव्हिजन असलेली पद आहेत. आम्ही नवीन मागत नाहीत, उलट त्याच्यामध्ये कपात केली. आपण 4 वरची 2 वर आणलेली आहेत. ती पदं वेतन श्रेणीत भरा. का वेतन श्रेणीत भरा म्हणतोय? ही जर पदं वेतन श्रेणीत असतील सभापती महोदय तर तो जबाबदारीनं काम करतो, बदलापूर सारखी घटना घडत नाही. आणि जर तिथं झाली घटना तर त्याला भीती असते की माझी नोकरी जाणार आहे. जो कंत्राटवरती आहे 6,000 7,000 वाला, तो अशा घटना करून पळतोय. आम्हाला काळजी मुलींची आहे. आज अनेक शाळांमध्ये मुलांपेक्षा जास्त संख्या मुलींची शिक्षण घेताना आहे सभापती महोदय. वाडी तांड्यावरती सुद्धा जाऊन आपण बघू शकता. का घडलं? सावित्रीबाई फुलेंच्यामुळे घडलंय आणि आपण त्याला दुर्लक्ष करतोय. आपण वारंवार हेच उत्तर देत आहे की आम्ही कंत्राटीकरण करण्यासाठी GR काढलाय. तुम्ही हे ठणकावून सांगा की आम्ही याचा पुनर्विचार करू, आम्ही याच्यावरती सकारात्मक दृष्टिकोन ठेवून निर्णय घेऊ, असं उत्तर आपल्याकडून अपेक्षित आहे. पुरोगामी महाराष्ट्राला आपण सांगितलं छत्रपती शिवरायांसाठी आम्ही दिल्लीला जाऊन आलो, आम्ही आपलं स्वागत करतो. त्या निर्णयाचं निर्णय होईल, चालू होईल. आम्ही तुमचा तिथं मालेगावला येऊन सत्कार करू दादा. परंतु असं मला वाटतं उत्तर देणं सभापती महोदय, शेवटी या राज्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील होते म्हणून आज लाखो विद्यार्थी त्या रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत. आज भाऊसाहेब होते विदर्भामध्ये, त्या ठिकाणी एवढी मोठी संस्था काढली, आज तिकडे हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. सभापती महोदय, हे पोटतिडकीनं बोलतोय, हे पोटतिडकीनं बोलतोय. म्हणून अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, आम्ही सरकार हे शिपायाची 65,000 पदं, 65,000 पदावर आज त्या ठिकाणी पाणी फेरतय, त्यांच्या नोकऱ्या घालवतय. याचा खेद व्यक्त करून आम्ही त्या ठिकाणी सभात्याग करतोय. सभापती, अरे उत्तर काळे साहेब, ओ काळे साहेब, अरे उत्तर नाही ऐकायचं, उत्तर नाही ऐकायचं. ठीक आहे, आता तुम्ही बैठक घ्यायचं जाहीर केलेलं आहे. नाही, सन्माननीय शिक्षण मंत्र्यांनी बैठक घ्यायचं जाहीर केलेलं आहे, पण तरी अरुण लाड आणि अडबाले 2 जण उभे आहेत. तुम्ही नक्की ठरवा काय करायचं ते, आणि दराडे खाली बसा तुम्ही. आणि त्याच्या लाड साहेब, तुमचा प्रश्न आहे का? काय बोलताय तुम्ही? मला कळत नाहीये काय बोलताय ते. हां, आम्हाला माझे पण शिपायला कुठली बदली